बेबाग 2 करिता जे आवश्यक विषय आहेत, त्यामध्ये पारंपरिक तर्कशास्त्र हा एक आयडीएस विषय आहे. तर याच्यामध्ये आपण आज तर्कशास्त्राचे स्वरूप आणि व्याप्ती याचा अभ्यास करणार आहोत. तर तर्कशास्त्र हा विषय जो आहे, तर आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित आहे. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत या ना त्या कारणानं तर्काचा वापर करत असतो. नेमकी तर्कशास्त्राची व्याख्या काय आहे? तर तर्कशास्त्राला इंग्रजीमध्ये लॉजिक हा शब्द आहे. लॉजिक हा शब्द जो आहे, हा लोगस या ग्रीक भाषेतून आलेला आहे. या शब्दाचा शब्दशः अर्थ होतो थॉट. थॉट याचा अर्थ विचार, म्हणजे विचाराचं शास्त्र. म्हणजे तर्कशास्त्र हे एक विचाराचं शास्त्र आहे किंवा तर्कशास्त्र हे उचित विचारांचं शास्त्र होय, अशी त्याची त्या मूळ अर्थानुसार व्याख्या करता येईल. दुसरा तर्कशास्त्राचा दुसरा अर्थ होतो अनुमान. फक्त विचार प्रक्रियेचं शास्त्र म्हणून आपल्याला चालणार नाही, तर विचार प्रक्रियेबरोबर तर्कशास्त्राचा दुसरा अर्थ जो आहे अनुमान. आणि म्हणून अनुमान हे जे आहे, तर अनुमान प्रक्रियेचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे तर्कशास्त्र, अशी तर्कशास्त्राची दुसरी त्याच्या अर्थावरून व्याख्या होते. तर्क ह्या शब्दाला संस्कृत भाषेमध्ये तर्कशास्त्र या शब्दाला संस्कृत भाषेमध्ये तर्क हा प्रतिशब्द आहे, तो मराठी भाषेमध्ये रूढ झालेला आहे. त्याचबरोबर कयास, विचार असे त्याला प्रतिशब्द आहेत. थोडक्यात निष्कर्षाप्रत घेऊन जाणारी विचार प्रक्रिया म्हणजे तर्कशास्त्र असंही आपल्याला म्हणता येईल. तर्काला संस्कृत भाषेमध्ये न्याय हा प्रतिशब्द आहे. अनेन इति न्याय अशी त्या शब्दाची फोड होते. विचारांची युक्तायुक्तता ठरवणारे व त्यावरून विचाराचे नियमन करणारे शास्त्र म्हणजे तर्कशास्त्र. आपण जे विचार मांडतो त्या विचारामध्ये योग्य सुसंगती आहे का, तर याचं नियमन करणारं हे ठरवणारं जे शास्त्र आहे त्याला तर्कशास्त्र असं म्हटलं जातं. थोडक्यात तर्कशास्त्र म्हणजे यथार्थता, सुसंगती आणि सुसंवादी विचारांचं शास्त्र, अशा तर्कशास्त्राच्या वेगवेगळ्या आपल्याला व्याख्या करता येतील. थोडक्यात तर्कशास्त्र जे आहे, तर तर्कशास्त्र म्हणजे अनुमान प्रक्रियेचा अभ्यास करणारं शास्त्र. आणि अनुमान याचा अर्थ काय, तर निष्कर्षापर्यंत घेऊन जाणारी विचार प्रक्रिया. म्हणजे ज्यावेळेला आपल्याला समोर एखादा प्रसंग उभा राहतो, आपण दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अनुमान करत असतो. साधी एखादी गोष्ट, फोन आपण विसरलो, तो कुठं विसरला असेल असं ज्यावेळी आपण म्हणतो, त्यावेळी कुठं विसरणे हे एक अनुमान असतं, हा एक तर्क असतो. तर हे जे शब्दामध्ये मांडलेलं असतं, त्याचा त्याच्या युक्तायुक्ततेचा अभ्यास हा तर्कशास्त्रामध्ये अभिप्रेत आहे. त्यानंतर आपण तर्कशास्त्राचे स्वरूप पाहणार आहोत. तर्कशास्त्राच्या स्वरूपामध्ये पहिलं जे आहे, तर्कशास्त्र एक शास्त्र आहे. इतर जशी शास्त्र आहेत तसं तर्कशास्त्र सुद्धा एक शास्त्र आहे. कारण शास्त्राला असणारे जे निकष आहेत, ते सर्व निकष ह्या तर्कशास्त्रामध्ये सुद्धा लागू केले जातात आणि तर्कशास्त्र हे उचित विचारांचं शास्त्र आहे. तर्कशास्त्रामध्ये अनुमानाची युक्तता, उचितता, सुसंगती, यथार्थता यास खूप महत्त्व दिलं जातं. यामध्ये नियम, तत्वे, सिद्धांत याचा वापर करून, या शास्त्रीय तत्वांचा वापर करून एखादा युक्तिवाद, एखादा विचार, एखादं अनुमान याची युक्तायुक्तता किंवा सत्यासत्यता ठरवण्यासाठी ह्या सगळ्यांचा वापर केला जातो. म्हणजे तर्कशास्त्र हे इतर शास्त्राप्रमाणे शास्त्र आहे. दुसरा मुद्दा, तार्किक संबंध. आता तार्किक संबंध कशाला म्हणायचं, तर तर्कशास्त्र म्हणजे अनुमान प्रक्रियेचा अभ्यास करणारं शास्त्र. अनुमान हा तर्कशास्त्राचा मुख्य अभ्यास विषय आहे. आणि अनुमान कशाच्या आधारे आपण मांडतो,
तर अनुमान हे विधानाच्या आधारे आपण मांडत असतो. म्हणजे विधान हा अनुमानाचा मुख्य भाग आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि मग आपण एखादा अनुमान मांडत असताना ती विधानांच्या आधारे आपण मांडत असतो. त्याला आधार विधान असं म्हटलं जातं. काही ती पुराव्याच्या आधारे आपण निष्कर्षापर्यंत जात असतो. अनुमान म्हणजे निष्कर्षापर्यंत घेऊन जाणारा विचार. आपल्याला निष्कर्षापर्यंत घेऊन जाण्यासाठी जे काही आवश्यक आहे त्याला आपण पुरावा किंवा आधार विधान असं म्हणतो. तर ही आधार विधान आणि निष्कर्ष यांच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा तार्किक संबंध असतो. या तार्किक संबंधाला आपण या विशिष्ट प्रकारचा जो संबंध असतो त्याला तार्किक संबंध असं म्हटलं जातं. त्याचबरोबर यामध्ये व्यंजन संबंध सुद्धा आहे. आता व्यंजन संबंध कशाला म्हणायचं? तर त्यामध्ये आपल्याला उदाहरण देता येईल. जर पाऊस पडला तर पिकं चांगली येतील. यावर्षी पाऊस चांगला पडला म्हणून यावर्षी पिकं चांगली आहेत. म्हणजे एकावर दुसरं अवलंबून असतं. एका सत्यावर दुसरं सत्य अवलंबून असतं. पहिलं सत्य असेल तर दुसरंही विधान सत्य असतं. पहिलं असत्य असेल तर दुसरंही असत्य असतं. असा जिथं संबंध असतो त्याला व्यंजन संबंध असं म्हटलं जातं. म्हणजे जर तर यामध्ये कोणतीही आपण उदाहरण घेतली, जर अभ्यास केला तर चांगले मार्क पडतील. म्हणजे ही 2 उदाहरणं आहेत. पहिला भाग आणि दुसरा भाग. जर अभ्यास केला हा पहिला भाग, तर चांगले मार्क मिळतील हा दुसरा भाग. पहिल्या भागावर दुसरा भाग हा अवलंबून असतो. पहिल्याचा आणि दुसऱ्याचा संबंध हा जर तर जोडलेला आहे. मग दुसरं विधान आपण घेतलं, की त्याने चांगला अभ्यास केला, म्हणजे त्याला चांगली मार्क मिळाले असतील. हा संबंध जो आहे त्याला व्यंजन संबंध असं म्हटलं जातं. म्हणजे तार्किक संबंध हे तर्कशास्त्रामध्ये अभिप्रेत आहेत. तिसरा मुद्दा आहे तर्कशास्त्र हे एक आकारिक शास्त्र आहे. आता आकारिक शास्त्र कशाला म्हणायचं? तर आकारिक शास्त्र म्हणजे हे व्यावहारिक शास्त्र नाही. त्याच्यामध्ये तात्विकता नाही. हे नियमांचं शास्त्र आहे. नियमांचं पालन तर्कशास्त्रामध्ये केलं जातं. विचारांची सुसंगती किंवा सदोषता याच्यामध्ये आहे. पण याच्यामध्ये आपल्याला आकार पाहायला मिळतो. म्हणजे काय? तर अनुमानास एक मूर्त असा तार्किक आकार असतो. अनुमानाची युक्तिता ही त्याच्या आकाराशी निगडीत असते. म्हणजे काय? तर आपल्याला एखादं उदाहरण देता येईल. तर ह्या आकारामध्ये सर्व फुले सुंदर असतात. हे एक विधान झालं. दुसरं विधान सर्व विद्यार्थी प्रामाणिक असतात. दुसरं विधान झालं. तिसरं विधान सर्व साधू भोंदू असतात. हे तिसरं विधान. आता आकार कशाला म्हणायचं? तर याच्यामध्ये सर्व असतात, सर्व असतात, सर्व असतात असं आपल्या तिन्ही विधानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर हे जे आहे याला तर्कशास्त्रामध्ये आकार असं म्हटलं जातं. तर्कशास्त्रामध्ये विधान हे 3 पदांनी बनतं. उद्देशपद आणि विधेयपद. तर हे जे आहे तर तर्कशास्त्रामध्ये याला आकार, तर्कशास्त्र म्हणजे प्रमाणभूत तार्किक संबंधाचे किंवा अनुमानाच्या युक्त आकारांचे शास्त्र होय. आणि म्हणजे याच्यामध्ये तार्किक आकार असतो. जर तर सर्व असतात, एकही नसतो, काही असतात, काही नसतात. मध्ये कोणतेही शब्द घातले तरी त्याचा हा फॉर्मॅट बदलत नाही. त्याला तार्किक आकार किंवा आकारिकता असं म्हटलं जातं. म्हणजे तर्कशास्त्र हे एक आकारिक शास्त्र आहे. तिसरं तर्कशास्त्र एक आदर्शवादी शास्त्र आहे. शास्त्राच्या 2 गटामध्ये सर्वसामान्यपणे विभागणी केली जाते. पहिलं जे आहे तर वस्तुनिष्ठ शास्त्र आणि दुसरं आहे आदर्शवादी शास्त्र. आता वस्तुनिष्ठ शास्त्र जे आहे तर वस्तुस्थितीचा आहे त्या स्वरूपात वस्तुनिष्ठपणे
अभ्यास करणारी, वर्णन करणारी शास्त्र जी आहेत, त्यांना वस्तुनिष्ठ शास्त्रे अशी म्हटल्या जाते. तर वस्तुनिष्ठ शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, की रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र ही सगळी जी आहेत, ही वस्तुनिष्ठतेचा आहे तसा अभ्यास करणारी शास्त्र, त्याला वस्तुनिष्ठ शास्त्र असं म्हणता येईल. आणि दुसरं जे आहे, तर आदर्शवादी शास्त्र. आता आदर्शवादी शास्त्र कशाला म्हणायचं? तर्कशास्त्र, नीतिशास्त्र, सौंदर्यशास्त्र ही सगळी जी आहेत आदर्शवादी शास्त्र आहेत. कारण या शास्त्रामध्ये वस्तुस्थितीला महत्त्व नसतं. काय आहे यापेक्षा कसं असावं याच्यावर भर दिला जातो. याला या शास्त्रामध्ये महत्त्व दिलं जातं. म्हणजे ही सगळी शास्त्र जी आहेत ही आदर्शवादी शास्त्र आहेत. नीतिशास्त्रामध्ये आचरण कसं असावं याच्यावर भर दिला जातो. तर्कशास्त्रामध्ये सुद्धा विचारांच्या युक्तायुक्ततेचा, अनुमानाच्या उचिततेचा, युक्ततेचा अभ्यास केला जातो आणि म्हणून तर्कशास्त्र हे वस्तुनिष्ठ शास्त्र नसून हे आदर्शवादी शास्त्र आहे, असं आपल्याला म्हणता येईल. त्यानंतर शेवटचा मुद्दा जो आहे, तर शास्त्रांचे शास्त्र. तर्कशास्त्राला सर्व शास्त्रांचे शास्त्र म्हटले जाते. सर्व शास्त्रांना तर्कशुद्ध विचार व वैज्ञानिक विचार पद्धती प्राप्त करून देणारे तर्कशास्त्र हे एकमेव शास्त्र असल्याने त्यांना त्या तर्कशास्त्राला शास्त्रानं शास्त्र म्हणजे सायन्स ऑफ द ऑल सायन्सेस अशी पदवी दिलेली पाहायला मिळते आणि म्हणून तर्कशास्त्र जे आहे त्याला शास्त्रांचे शास्त्र असं म्हटलं जातंय. तर याच्यामध्ये आपण तर्कशास्त्र म्हणजे काय? तर्कशास्त्राच्या वेगवेगळ्या व्याख्या आणि तर्कशास्त्राचं नेमकं स्वरूप काय आहे याविषयी चर्चा केलेली आहे. धन्यवाद.